हां, 2026 मध्ये एका साध्या बी.कॉम किंवा एम.कॉमच्या पदवीधराला सरकारी नोकरीत पहिल्याच दिवशी थेट 1 लाखापेक्षा जास्त पगार मिळू शकतो. हे ऐकायला एखाद्या Instagramवरच्या खोट्या स्कॅमसारखं वाटेल. हो, नक्कीच. सुरुवातीनं कुणालाही तसंच वाटेल. हो ना. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण सरकारी नोकरी म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं, तेच फाईल्सचे ढीग, संथ चालणारे पंखे आणि तेच ते कंटाळवाणे काम. अगदी बरोबर. जुनी मानसिकता तीच आहे आपली. पण आज आपण गव्हर्नमेंट करिअर पाथवेज फॉर कॉमर्स ग्रॅज्युएट्स या 5 मे 2026 रोजी उपलब्ध असलेल्या माहिती स्रोतांवर आधारित जी सखोल चर्चा करणार आहोत ना, हो, त्यातले डेटा पॉइंट्स बघून खरंच धक्का बसतो. हो, कारण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेचं मिशन एकदम क्लिअर आहे. बी.कॉम किंवा एम.कॉम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकऱ्यांचे कोणते दरवाजे उघडे आहेत हे आपण पाहणार आहोत. जुन्या म्हणजे फक्त स्थिरता देणाऱ्या नोकरीच्या संकल्पनेतून बाहेर पडून हे क्षेत्र आता हाय ग्रोथ करिअर कसं बनलंय हे आपण डिकोड करणार आहोत. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून बघूया. कारण नुसती पदवी हातात असणं आता पुरेसं राहिलेलं नाही, बरोबर? नक्कीच. आणि यामागचं कारण समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. आपण जर 2026च्या मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे व्यापक अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीकडे पाहिलं, तर फायनान्स, बँकिंग आणि टॅक्सेशन या सर्वच क्षेत्रांचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. म्हणजे नेमकं काय बदललंय? सांगते. सरकारला आता फक्त कागदपत्र इकडून तिकडे करणारे क्लार्क नको आहेत. अर्थव्यवस्था आता पूर्णपणे डिजिटल झालीय. प्रत्येक व्यवहाराचा डिजिटल फुटप्रिंट तयार होतोय. हा, म्हणजे ट्रॅकिंग सोपं झालंय. बरोबर. अशा वेळी सरकारला अशी लोकं हवी आहेत ज्यांना आकड्यांची भाषा समजते, जे बॅलन्स शीट वाचू शकतात आणि फायनान्शियल ट्रेंड्स डिकोड करू शकतात. अच्छा, म्हणजे पारंपरिक कारकुनांची जागा आता तज्ज्ञांनी घेतली आहे. अगदी. बी.कॉम आणि एम.कॉमच्या विद्यार्थ्यांची मागणी अचानक एवढी का वाढलीय? कारण डिजिटल इंडिया आणि गुंतागुंतीच्या जी.एस.टी नेटवर्कमुळे प्रत्येक सरकारी विभागाला आता स्पेशलाइज्ड फायनान्शियल ब्रेनची गरज आहे. आणि कॉमर्स ग्रॅज्युएट्स या साच्यात अगदी परफेक्ट बसतात. हे ऐकायला खूप लॉजिकल वाटतं. म्हणजे एक साम्य वापरायचं झालं तर सरकारी कामकाज हे एखाद्या महाकाय कॉर्पोरेट कंपनीसारखं आहे हो, अगदी तसंच. आणि कॉमर्सचे विद्यार्थी हे त्या कंपनीला सुरळीत चालवणारं आवश्यक असं अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत. अरे वा, हे उदाहरण खूपच छान दिलं तुम्ही. अगदी चपखल बसते हे. थँक्यू. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण सरकारी नोकऱ्यांच्या त्या क्षेत्रापासून सुरुवात करूया ज्याला सर्वात मोठं कम्फर्ट झोन मानलं जातं, म्हणजेच बँकिंग क्षेत्र आणि एस.एस.सी. हा एक भक्कम पाया आहे. हो. आपल्या सोर्सेसमध्ये नमूद केल्याप्रमाणे बँकिंगमध्ये बँक पी.ओ., क्लर्क आणि स्पेशलिस्ट ऑफिसर अशा जागा आहेत, जिथे सुरुवातीचा पगारच 40,000 ते 60,000च्या घरात आहे. आणि काही ठिकाणी तर त्याहूनही जास्त मिळतो. बरोबर. आणि दुसरीकडे एस.एस.सी. आहे, म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन, ज्यातून इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, ऑडिटर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरची पदे भरली जातात. तिथे पगार 35,000 ते 80,000पर्यंत आहे. पण एक मिनिट, इथे मला तुम्हाला थोडं थांबवायचंय. हो, बोला ना. बँकिंग क्षेत्र खरेच एवढं सॉलिड आहे की हा फक्त एक हर्ड मेंटॅलिटी किंवा मेंढरांसारखा एकामागे एक जाण्याचा प्रकार आहे? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे दरवर्षी लाखो विद्यार्थी बँकिंगच्या तयारीसाठी स्वतःची वर्ष वाया घालवतात आणि प्रत्यक्षात जागा खूप कमी असतात. हे क्षेत्र एवढं लोकप्रिय का आहे? तिथे फक्त स्थिरता आहे की खरंच तो एक चांगला मार्ग आहे की एक ट्रॅप आहे? हा खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. बँकिंग क्षेत्रातील लोकप्रियता ही प्रामुख्याने त्याच्या भरती प्रक्रियेच्या वेगामुळे आहे. IBPS आणि SBI यांच्या परीक्षा दरवर्षी अत्यंत नियमितपणे होतात. त्यांचं कॅलेंडर फिक्स असतं. अगदी बरोबर. आणि रिझल्ट्सही लवकर लागतात. त्यामुळे ती एक प्रकारची सुरक्षा देते. पण तुम्ही जो ट्रॅपचा उल्लेख केलात तो टाळायचा असेल तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी बँकिंगपेक्षा SST कडे जास्त गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. अच्छा, असं का? इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही SSC CGL मार्फत इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर किंवा ऑडिटर म्हणून सिलेक्ट होता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या डिग्रीचा वापर करत असता. म्हणजे नक्की कसं? मला हे थोडं उदाहरणासह सांगा. नक्कीच. समजा एखादा विद्यार्थी बँक PO म्हणून रुजू झाला. तिथे त्याचं मुख्य काम काय असतं? तर बँकेत येणाऱ्या ग्राहकांना हाताळणे, लोन सँक्शन करणे आणि बँकेचे टार्गेट्स पूर्ण करणे. हो, म्हणजे सेल्सचं काम जास्त असतं. हो ना. तिथे त्याच्या BComच्या ज्ञानाचा फार कमी संबंध येतो. तिथे कोणताही इंजिनिअरिंग किंवा आर्ट्सचा विद्यार्थीही ते काम करू शकतो.
म्हणजे डिग्रीचं कोणतंही विशेष महत्त्व उरत नाही. अगदी बरोबर. पण आता SSC CGL मधून निवडल्या गेलेल्या इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचा विचार करा. त्याचं काम काय आहे? कॉर्पोरेट कंपन्यांनी फाईल केलेले टॅक्स रिटर्न्स तपासणे, त्यांच्या बॅलन्स शीट्समध्ये लपवलेले लूपहोल्स शोधणे. बापरे, हे तर खूपच टेक्निकल काम आहे. हो ना. आणि टॅक्स इव्हेजन म्हणजेच करचोरी पकडणे, हे करण्यासाठी तुम्हाला फायनान्स आणि अकाउंटिंगचं मूळ ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे, जे BComच्या विद्यार्थ्यांकडे दुसऱ्या वर्षापासूनच असतं. अरे वा, म्हणजे ते तिथे आधीपासूनच तयार असतात. हो, बँकेत तुम्हाला सगळं शून्यापासून शिकावं लागतं, पण SSCच्या पदांवर एक कॉमर्स ग्रॅज्युएट पहिल्याच दिवसापासून एकदम प्रो असल्यासारखं काम करतो. हेच कारण आहे की SSC हा त्यांच्यासाठी एक हिडन गोल्ड माइन आहे. आय सी. आता मला समजलं. म्हणजे बँकिंगमध्ये स्थिरता असली तरी SSC तुम्हाला तुमच्या स्किल्सचा खरा वापर करण्याची ताकद देतं. अगदी तसंच. पण आता आपण अशा एका टप्प्यावर आलोय जिथे महत्वाकांक्षेला खऱ्या अर्थाने पैशांची जोड मिळते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला फक्त स्थिरता नकोय, तर त्याला थेट देशाच्या टॉप लेअरमध्ये काम करायचंय आणि सगळ्यात जास्त पगार हवाय. हाय रोलर्स म्हणता येईल त्यांना. एक्झॅक्टली. इथेच हा विषय सर्वात जास्त रंजक ठरतो. आपल्या सोर्सेसमध्ये अशा काही पदांचा उल्लेख आहे ज्यांना आपण हाय सॅलरी क्लब म्हणू शकतो. RBI ग्रेड बी ऑफिसर, नाबार्ड ऑफिसर आणि सेबी ग्रेड ए ऑफिसर. हो, हे खूपच प्रतिष्ठित पदे आहेत. आणि यांचा पगार सुरुवातीलाच 1 लाखांच्या पुढे असतो. तसेच SSC मधील AAO आणि बँक PO वरिष्ठ पातळीवर गेल्यावर हे देखील हाय सॅलरी प्रकारात येतात. पण इथे मला खूप मोठं आश्चर्य वाटतं आणि कदाचित कन्फ्युजनही आहे. कशाबद्दल? पदवी तीच आहे, कॉमर्सची. एक विद्यार्थी सामान्य बँकेत PO बनतो आणि त्याला 50-60 हजार मिळतात आणि दुसरा RBI मध्ये जातो आणि त्याला थेट 1 लाखाच्या वर पगार मिळतो. हे कसं शक्य आहे? म्हणजे केवळ पदवी तीच असताना हा एवढा प्रचंड फरक का? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर याचं उत्तर या संस्थांच्या कामाच्या स्वरूपात दडलेलं आहे. लोक अनेकदा असा गैरसमज करून घेतात की RBI ही सुद्धा एक मोठी बँकच आहे. बरोबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हो, पण तसं नाहीये. RBI, सेबी किंवा नाबार्ड या केवळ बँका नसून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रेग्युलेटर्स आहेत, ज्याला आपण रेग्युलेटर्स म्हणतो. अच्छा, म्हणजे त्यांचं काम वेगळं आहे. खूप वेगळं आहे. त्या वित्तीय क्षेत्रातील पोलीस किंवा पंच म्हणून काम करतात. एक सामान्य बँक ही अर्थव्यवस्थेच्या खेळातला एक खेळाडू असते, पण RBI हा त्या खेळाचे नियम बनवणारा पंच आहे. ओके, म्हणजे ते पॉलिसी मेकिंगमध्ये आहेत, नियम तयार करतात. अगदी बरोबर. आणि 2026 मध्ये या संस्थांसमोरची आव्हानं अत्यंत गुंतागुंतीची झाली आहेत. आजकाल RBIला फक्त व्याजदर ठरवायचे नसतात. मग आणखी काय करायचं असतं? त्यांना अल्गोरिथमिक ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सीजचे नियमन आणि ई-रुपी सारख्या डिजिटल चलनाचे मॅनेजमेंट पाहायचे असते. सेबीला शेअर बाजारातील अत्यंत प्रगत असे आर्थिक गैरव्यवहार रोखायचे असतात. बापरे, हे तर खूपच ॲडव्हान्स लेवलचं काम आहे. हो ना. त्यामुळे तिथे काम करण्यासाठी केवळ आकडेमोड करणारा कारकून चालत नाही, तर त्या आकड्यांमागील भविष्यातील धोके ओळखू शकणारा ॲनालिस्ट लागतो. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलॅप्स होऊ शकते. खरंच की, जबाबदारी खूप मोठी आहे. म्हणूनच इथली जबाबदारी एवढी मोठी आहे की त्यासाठी लागणारी बौद्धिक कुवत आणि विश्लेषणात्मक कौशल्य पाहता त्यांचा पगार 1 लाखांचा पुढे असणं पूर्णपणे रास्त आहे. आणि मला वाटतं इथेच एका कॉमर्स ग्रॅज्युएटचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज समोर येतो. कारण जर आपण या परीक्षांच्या स्वरूपाचा विचार केला तर हे खूप स्पष्ट आहे. स्पर्धा परीक्षांच्या विश्वात नेहमी अशी चर्चा असते की इंजिनियर्स सगळीकडे बाजी मारतात. तो एक सामान्य समज आहे. हो, पण जेव्हा आपण RBI ग्रेड बी किंवा सेबीच्या फेज 2 परीक्षेबद्दल बोलतो, जिथे फायनान्स, मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्स हे विषय असतात, तिथे एका कॉमर्सच्या विद्यार्थ्याला होम कोर्ट ॲडव्हान्टेज मिळतो. कारण हे विषय त्यांनी आधीच पदवीमध्ये सखोल अभ्यासलेले असतात. एक्झॅक्टली. तिथेच त्यांची खरी ताकद पणाला लागते. आणि म्हणूनच हे हाय रोलर्स जॉब्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात आकर्षक ठरतात. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण आता पैशांच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्याच पैलूवर बोलूया. आपल्या समाजात नोकरीचं मोजमाप फक्त पगारावर होत नाही, तर त्यातून मिळणाऱ्या प्रतिष्ठेवर सुद्धा होतं. बरोबर. सोशल स्टेटस. हो, आणि इथेच आपल्या सोर्सेसमधला प्रतिष्ठा विरुद्ध विशेषीकरण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. एका बाजूला देशाची सर्वोच्च समजली जाणारी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आहे. म्हणजेच UPSC आणि MPSC. अगदी बरोबर.
ज्यातून IAS, IPS आणि तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर अशी पदे मिळतात. आणि ही परीक्षा कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असते, त्यात कॉमर्सचाही समावेश आहे. आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे कॉमर्सच्या मूळ ज्ञानावर आधारित असणारी पदे आहेत, जसं की कॅगमधील असिस्टंट ऑडिट ऑफिसर, अकाउंटंट, तसेच रेल्वेमधील अकाउंट्स क्लर्क, कमर्शियल क्लर्क, तिकीट कलेक्टर आणि LDC, UDC सारखे ऑफिस जॉब्स. हो, ही खूप वेगळ्या प्रकारची कामं आहेत. एकाच पदवीतून निघणारे हे किती वेगवेगळे रस्ते आहेत. एका बाजूला देशाचं प्रशासन चालवणारे IAS अधिकारी आहेत आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे तिकीट तपासणारे किंवा ऑफिसमध्ये डेटा एंट्री करणारे क्लर्क आहेत. बरोबर आहे. आणि या दोन्ही मार्गांचे स्वतःचे असे वेगळे फायदे आहेत. तुम्ही जो IAS आणि क्लर्क यांच्यातील फरक सांगितलात, त्याला एका उदाहरणाने समजून घेता येईल. हो, मला अशा संकल्पना उदाहरणातून समजून घ्यायला खूप आवडतात. सांगा ना. तर बघा, आपण सरकारला एक सेल्फ ड्रायव्हिंग कार मानूया. IAS अधिकारी किंवा धोरणकर्ते हे त्या कारचे GPS आहेत. ते ठरवतात की कारला कोणत्या दिशेने न्यायची आहे आणि ध्येय काय आहे. ओके, GPS. समजलं. पण हे ध्येय गाठण्यासाठी ती कार प्रत्यक्ष सुरळीत चालायला हवी. त्यातले जे कॉमर्स ग्रॅज्युएट्स आहेत, म्हणजे कॅगमधील ऑडिटर किंवा अकाउंट्स क्लर्क, ते या कारचे इंटरनल डायग्नॉस्टिक सिस्टम आहेत. अरे वा, म्हणजे ते इंजिनमध्ये कुठे लिकेज आहे का हे शोधण्याचं काम करतात. अगदी अचूक. समजा GPSने सांगितलं की नवीन महामार्ग बांधायचा आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये मंजूर झाले. पण हे पैसे योग्य ठिकाणी खर्च होत आहेत की नाहीत? कॉन्ट्रॅक्टरने सिमेंटच्या बिलांमध्ये खोटे आकडे दाखवून पैसे लाटले तर नाहीत ना? हे तर नेहमीच होतं, असं आपण बातम्यांमध्ये वाचतो. हो ना. पण हे तपासण्याची जबाबदारी IAS अधिकाऱ्याची नसते, तर ती त्या विभागातील अकाउंटंट आणि कॅगच्या ऑडिटरची असते. जर त्यांनी हे फायनान्शियल लीकेज पकडलं नाही, तर ती कार कधीच ध्येयापर्यंत पोचणार नाही. ती क्रॅश होईल. खरंच खूप भारी उदाहरण आहे हे. हो. त्यामुळे समाजाच्या दृष्टीने IAS पदाला भलेही जास्त ग्लॅमर असेल, पण प्रशासनाच्या तळागाळात ही सिस्टम जिवंत ठेवण्याचं काम हे कॉमर्सचे विद्यार्थीच करतात. केवळ उच्च पदांवरच नाही, तर प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर त्यांची गरज आहे. वा, हे साम्य खरोखरच खूप प्रभावी आहे. GPS आणि डायग्नोस्टिक सिस्टम. आणि यावरून मला सोर्सेसमधील आणखी एका अत्यंत प्रॅक्टिकल गोष्टीची आठवण झाली. आपण मोठ्या मोठ्या पदांबद्दल बोललो, पण सोर्सेसमध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की रेल्वे किंवा इतर सरकारी ऑफिसमधील क्लरिकल जॉब्स मिळवण्यासाठी टायपिंग स्किल हे खूप मोठा गेम चेंजर ठरू शकतं. हां, हे खूप जणांना माहीत नसतं. सुरुवातीला वाचताना मला हे थोडं जुनाट वाटलं. म्हणजे 2026 मध्ये आपण AI आणि मशीन लर्निंगबद्दल बोलतोय आणि इथे नोकरी मिळवण्यासाठी टायपिंग महत्वाचं आहे. हे कसं काय? हे वरवर पाहता विरोधाभासी वाटू शकतं, पण ग्राउंड रियालिटी अगदी वेगळी आहे. सरकार आता पेपरलेस होत आहे. ई-ऑफिस सारख्या प्रणाल्यांवर आता संपूर्ण सरकारी कामकाज चालतं. म्हणजे फाईल्स आता डिजिटल झाल्या आहेत. हो. त्यामुळे प्रत्येक फाईल, प्रत्येक नोटिंग आणि प्रत्येक फायनान्शियल एंट्री आता कॉम्प्युटरवरच करावी लागते. अशा वेळी जर एखाद्या विद्यार्थ्याचा टायपिंग स्पीड ताशी 35 ते 40 शब्दांपेक्षा कमी असेल, तर तो त्या वेगाशी जुळवूनच घेऊ शकत नाही. वेळ खूप जाईल मग. अगदी. स्पर्धा परीक्षांमध्ये जिथे लाखो मुले एका मार्कासाठी धडपडत असतात, तिथे टायपिंगची चाचणी पास होणं हा एक मोठा फिल्टर बनतो. जो विद्यार्थी हा फिल्टर पार करतो, त्याच्यासाठी संधी अचानक अनेक पट्टींनी वाढतात. म्हणजे तिथूनच निम्मी गर्दी कमी होते. हो, कारण निम्म्याहून अधिक मुले टायपिंग टेस्टमध्येच बाहेर पडतात. त्यामुळे हे केवळ एक स्किल नाहीये, तर हा एक सर्व्हायव्हल टूल आहे. क्लरिकल नोकऱ्यांमध्ये टायपिंग स्किल असल्यास संधी अनेक पटींनी वाढतात. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण आत्तापर्यंत नोकऱ्यांचे प्रकार, पगार आणि त्यांची कामे पाहिली, पण आपण 2026च्या वास्तवाबद्दल बोलत आहोत. माहिती स्रोतांनी प्रत्यक्ष कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे याची एक अत्यंत स्पष्ट यादी दिली आहे. हो, आणि ती यादी खूप महत्वाची आहे. फक्त टायपिंग नाही, तर टॅली, GST पोर्टलचे प्रत्यक्ष काम, एक्सेल, डेटा ॲनालिसिस आणि फायनान्सचे प्रॅक्टिकल ज्ञान, तसंच बेसिक कम्प्युटर स्किल्स. आता समजा एक विद्यार्थी आहे जो विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याने पुस्तकातल्या सगळ्या थिअरीज तोंडपाठ केल्या आहेत. पण त्याला कम्प्युटरवर एक्सेलमध्ये पिव्हेट टेबल बनवता येत नाही, किंवा GST पोर्टलवर GSTR1 आणि GSTR2B मधला फरक समजून ते रिकन्साईल करता येत नाही, तर तो विद्यार्थी या जगात टिकू शकेल का? तो शर्यतीत मागे पडेल का? यावरून एक अत्यंत जळजळीत वास्तव समोर येतं, ज्यावर आपण विचार करायलाच हवा.
तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं थेट उत्तर आहे, तो विद्यार्थी 100% शर्यतीतून बाहेर फेकला जाईल. बापरे, 100%? होय, कारण जुनी पारंपरिक पदवी तुम्हाला फक्त इंटरव्ह्यूच्या दारापर्यंत घेऊन जाऊ शकते. पण आजच्या घडीला सरकारी नोकरीत प्रत्यक्ष काम करण्यासाठी पुस्तकी ज्ञान कुचकामी ठरतंय. प्रॅक्टिकल नॉलेजच हवं. हो, तुम्ही मगाशी जीएसटी पोर्टलचं उदाहरण दिलंत. आज इन्कम टॅक्स किंवा जीएसटी विभागातील अधिकाऱ्याला प्रत्यक्ष पोर्टलवर जाऊन हजारो एंट्रीजचा डेटा अॅनलाइज करावा लागतो. जर तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेल किंवा डेटा व्हिज्युअलायझेशन येत नसेल, तर तुम्ही तो डेटा वाचणार कसा? बरोबर आहे. नुसते आकडे बघून काही समजणार नाही. अगदी. सरकारला आता डेटा एंट्री ऑपरेटरपेक्षा डेटा ॲनालिस्टची जास्त गरज आहे. फायनान्स आणि IT स्किल्स यांचं कॉम्बिनेशन ही आता लक्झरी राहिलेली नाहीये, तर ती एक अत्यंत बेसिक गरज बनली आहे. तुमच्या सोर्सेसमध्ये जे लिहिलंय ते अगदी 100% अचूक आहे. स्किल सेट असल्याशिवाय नुसत्या पदवीच्या कागदाला आता शून्य किंमत आहे. निवड होण्याची शक्यता या व्यावहारिक कौशल्यांमुळेच वाढते. हे खऱ्या अर्थाने डोळे उघडणार आहे. म्हणजे जर आपण या संपूर्ण सखोल चर्चेचा एक अर्क काढायचं ठरवला तर चित्र अगदी स्पष्ट होतं. हो, अगदी क्लिअर आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी आता फक्त कोणतीही एक नोकरी मिळावी या मानसिकतेतून बाहेर यायला हवं. जर तुम्हाला बँकिंगच्या भरती प्रक्रियेचा वेग आणि स्थिरता हवी असेल तर तुम्ही त्या मार्गावर जा. पण जर तुम्हाला तुमच्या पदवीच्या खऱ्या ज्ञानाचा वापर करून प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावायची असेल तर SSC आणि CAG हे अत्यंत भक्कम पर्याय आहेत. बरोबर. आणि जर तुमची महत्वाकांक्षा आकाशाला भिडणारी असेल आणि देशाच्या फायनान्शियल सिस्टीमचे नियम बनवण्यात रस असेल तर RBI आणि SEBI सारख्या नियामक संस्थांचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. पण या सगळ्यासाठी सर्वात महत्त्वाची अट एकच आहे, तुमचे प्रॅक्टिकल स्किल्स अपडेटेड असले पाहिजेत. अगदी योग्य सारांश. आणि मी फक्त एवढंच जोडेन की विद्यार्थ्यांनी स्वतःचे टार्गेट फिक्स करून त्या दिशेने स्ट्रॅटेजिक तयारी केली पाहिजे. बँकिंग आणि SSCच्या अभ्यासक्रमात थोडा फरक असतो, तो ओळखून आपल्या बलस्थानांनुसार निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. आता आपण चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पण जाता जाता माझ्या मनात एक खूपच मोठा आणि कदाचित विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण झाला आहे. आज आपण पाहिलं की 2026 मध्ये डेटा अनालिसिस, एक्सेल आणि टॅली हे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक बनले आहेत. ते तर आहेच. पण आपण तंत्रज्ञानाचा वेग पाहतोय. जर आपण इथून पुढे फक्त 5 ते 10 वर्षांचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनच्या वाढत्या वेगामुळे सरकारी कार्यालयांमधील बेसिक अकाउंटिंग किंवा डेटा एंट्रीची कामे पूर्णपणे संपुष्टात येतील का? हां, खरंच खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. म्हणजे जर AI स्वतःच बॅलन्स शीट वाचून त्यातल्या चुका सेकंदात शोधून काढत असेल तर मग या कामांसाठी कॉमर्स ग्रॅज्युएट्सची गरज उरेल का? केवळ कॉमर्सची पदवी असण्यापेक्षा फायनान्शियल टेक्नॉलॉजी किंवा ज्याला आपण फिनटेक म्हणतो त्याचं ज्ञान असणं हीच सरकारी नोकरीची पुढील पुरवठ बनेल का? हे नक्कीच घडू शकतं. हां, हे एक असा प्रश्न आहे ज्याने प्रत्येकाला भविष्याबद्दल विचार करायला भाग पाडला पाहिजे. कारण आपण पाहिलेलं ते जुन्या सरकारी ऑफिसचं धूळ खाणारं चित्र तर आता कधीच पुसलं गेलंय. पण आता येणारा काळ त्याहूनही जास्त वेगवान आणि तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवणं हाच एकमेव मार्ग आहे.